होताना सांगा. अर्ध्या तासाच्या आत रक्त ताबडतोब मिळालं पाहिजे, तरच आपण पुढची ट्रीटमेंट चालू करू शकतो. दादा अरे बरोबर बोलते ती. हे शंकर, त्या कपाळ करंटीला इथून जा म्हणून सांग. अरे असं काय करतोयस तू? एक तर आईच्या ब्लड ग्रुपचं रक्त मिळत नाही, अत्यंत दुर्मिळ आहे. आपल्या घरातली व्यक्ती जर तिला रक्त द्यायला तयार आहे तर चांगली गोष्ट आहे आपल्यासाठी. अरे आपल्या आईचा जीव वाचेल. आणि अशा वेळेला असल्या फालतू गोष्टी मध्ये आणण्याची काय गरज आहे सांग हे मला. बघ शंकर, तू फालतू बडबड करतोयस. तुझ्या कानाची भोका मोजली असता, हे तुला कळत नाही का मी काय सांगतोय ते? अरे दादा रक्त देतील ते आपण. तू मला शहाणपणा शिकू नको. जागा आहे आता काय? कसला सुरू आहे? हे क्लिनिक आहे, इथे शांतता हवे. तुमचा पेशंट क्रिटिकल आहे, त्याचं जरा भान ठेवा. आणि लगेच रक्त हवं तर त्याचं काय झालं? मला कळतंय हो सगळं. माझा मुलगा, माझा भाऊ सगळ्या रक्तपेढ्या शोधून आल्या, पण रक्तच मिळत नाही तर आम्ही तरी काय करणार सांगा ना. आता सगळं त्या परमेश्वराच्या हातात आहे. अरे काय बोलतोयस तू हे दादा? मॅडम, रक्ताची व्यवस्था झाली आहे. अरे वेद, वेद हे चुकीचं करतोयस तू. वेद, माझ्या आईला ह्या अमंगळ तिकडीचं रक्त देऊ नकोस, अनर्थ होईल. वेद, अरे वेद ऐक ना. डॉक्टर, यांचं रक्तगट बी निगेटिव्ह आहे आणि या रक्त द्यायला तयार आहेत. वा, खूप छान. खूप पुण्याचं काम करताय तुम्ही. नर्स, तुम्ही तयारी करून घ्या. तुझा खूप जीव आहे आजींवर, हे माहिती आहे मला. माझ्या हातून आजींची जितकी सेवा व्हावी तितकी मी करेन.